ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आहे तुला मंगलमय आशीर्वाद. हे महाबली, मनातील सर्व इच्छा परिपूर्ण होतील असा या देवाचा मंगलमय आशीर्वाद. देवा, तुझा आशीर्वाद मिळाला मग माझं कृतार्थ झालं. पण देवा, हा महाबली आपली भक्ती करतोय, त्याला देखील कारण आहे. काय असं कारण? देवा, कारण कोणतं साहेब? तर मला विश्वाच्या ठिकाणी वाहता येते अजिंक्य आणि अमर. हे महाबली, या विश्वात तुला अजिंक्य आणि अमर व्हायचं आहे. म्हणून शिवशंभू महादेवाची तू भक्ती केली, मग या विश्वाच्या ठाई हा देव तुला अजिंक्य पद देऊ शकतो, मात्र अमरत्व नाही. देवा, आपण मला अजिंक्य पदाचा आशीर्वाद द्या, पण अमरत्व नाही. मग सांगा, आजवर केलेल्या भक्तीचा काय उपयोग? हे महाबली, तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुला अमरत्वाचा आशीर्वाद देऊन नियतीच्या कालचक्रात मी हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून सांगतोय, अजिंक्य पदाचा आशीर्वाद घे, दास कर्तव्यासाठी निघून जा. देवा, मी भक्ती केली, ती भक्ती वाया जर का जाणारा झालाय, गरज नाही मला या जीवनाची. देवा, ऐक म्हणतोय, हा महाबली स्वतःच मस्तक तुझ्या चरणावरती पुष्प हे महाबली, ही तुझी एकनिष्ठ भक्ती पाहिली आणि हा देव प्रसन्न झालाय. पण तरी सुद्धा मी तुला अमरत्वाचा आशीर्वाद देऊ शकत नाही. पण माझ्या मुखातून तथास्तु हे शब्द निघाले. हा देव तुला आगळं आणि वेगळं असं वरदान देतोय. आगळं आणि वेगळं? होय. कोणतं? मग ऐक महाबली, या विश्वात तुला कुणी पराजय करू शकणार नाही, तुला कुणीही मारू शकणार नाही. पण महाबली, जी दिव्य शक्ती आपल्या एका पदावर संपूर्ण विश्वाचा भार घेईल, जी दिव्य शक्ती आपल्या एका पदावर संपूर्ण विश्वाचा भार घेईल, त्याच दिव्य शक्ती आतून तुझा मृत्यू, तुझा मृत्यू, तुझा मृत्यू. देवा, हा जर का तुझा आशीर्वाद असेल, हा महाबली तुला एकच सांगेल, या आशीर्वादाचा दुरुपयोग केव्हाही होणारा नव्हे. केवळ आपला आशीर्वादाचा वरद असतो. माझ्या मस्तकी राहा कल्याण वस्तू. राम 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 महाबली जिंकला. देवाच्या देव भोळा त्याला
समाधान वाटू लागलं आणि समाधान कोणत्या गोष्टी असेल परमेश्वराचं नामस्मरण करत स्वर्ग मृत्यूत पाहता त्रिभुवनात माझी भ्रमती आणि हीच भ्रमती करत असताना मुखात परमेश्वराचं नामस्मरण करत असताना मार्गानं मार्गक्रमण करतोय करा मग समोर दिसतोय तो माणूस त्याच मार्गात तुला माझ्या मार्गात आलास. मारणार तुला. तुझी मला गरज नाही. का? तुझी मला गरज नाही. कारण अरे साऱ्या देवतांचं अस्तित्व मला नष्ट करायचं आहे. आणि तू सुद्धा देव आहेस. जर का तुला देवतांचं अस्तित्व जर संपवायचं असेल मी तुला सहाय्य करू शकतो. काय म्हणतो? मी जो इथं आलोय ना तुला पोचविल्याशिवाय यशाच्या उच्च शिखरावर वेळ आल्यावर कायम यशाच्या शिखरावर पण मला सांग तू असा बोलतोय याच्या मुळे कारण कोणतं रे? याला कारण आहे. कोणतं? अहो मी जिंकलो. हा महाबली जिंकला. याला कारण आहे. देवाचा देव भोळा याला मी फसविलं. याला फसविलं. काय केलं का? वरदान घेतलंय मी. अमर झालो आहे. या महाबलीनं अमरत्वाचं वरदान घेतलं. मेला आपल्याकडे काय पुतवायला झाला? नाही याला कारण आहे. या विश्वाचा नियमच असा आहे जो जो जन्माला आला त्याचा शेवट हा ठरलेलाच आहे. योग्य बोलतोय. हो माझं देखील मरण आहे. आहे? पण जबाबदारी वेगळं. कसंही असू दे मला नाही तुला कसं माहिती. आहे एवढं सांग पुढचं काय ते मी म्हणजे काय काय मी मरणारा नव्हे. ज्या वेळी एखादी व्यक्ती अथवा एखादा युगाबरोबर आपल्या एखाद्या पदावरतीमध्ये एका पायावर ही सारी पृथ्वी घेईल ना. अरे दोन मला मारे. मग मला सांग काय ते
पृथ्वी केवढी हो अवाढव्य हो मग कोण एका पायावर घेईल असं होऊ शकत नाही असं काही होणार नाही हा. आणि मी काही मरणार आणि नाही तुला पोचविल्याशिवाय मी काही राहणार नाही. काय उंच शिखरावर उंच पण शिखर मला सांग आजवर दानवांनी काय केलं हा. देवतांची भक्ती केली हा. देव प्रसन्न झाले हा. इच्छितच वरदान दिलं आणि मोडाई घेऊन गेले तसं होणार नाही यापेक्षा कारण या साऱ्याचा मूळ मी शोधलाय शोधलं याचा मूळ कुठात आहे हा. तर मृत्यू लोकात होय ना. अरे सारे जर मनुष्य प्राणी देवतांची भक्ती करतात हा आणि देव प्रबल्य ठरतात आणि दानव आम्ही अपयशी